शवासन. उच्च रक्तदाब, निद्रानाश, आमवात तसेच चिड, रागीटपणा, मानसिक तणाव, चिंता यामुळे उद्भवणाऱ्या आजारावर मात करणारे आसन म्हणजे शवासन. मनाला शांतता मिळणारे आसन म्हणजे शवासन. शव म्हणजे मृतदेह. या आसनात शरीर मृतासारखे निपचित पडलेल्या स्थितीत ठेवा. डोळे मिटूनच ठेवायचे आहेत. डोळे बंद 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 ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर लक्ष केंद्रित करू शकता. कोणत्याही प्रकारे हालचाल करायची नाहीये. संपूर्ण शरीर शिथिल ठेवायचंय. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे आकुंचन किंवा मनावर कोणत्याही प्रकारचा ताण ठेवायचा नाहीये. पंच ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांपासून मन परावृत्त ठेवा. मनात येणारे विचार हळूहळू हळूहळू कमी होत जातील. श्वसनाची क्रिया नैसर्गिकरित्याच होत आहे. पोटाची खाली वर अशी संत गतीने हालचाल होत आहे. त्या हालचालीचं लक्ष, त्या हालचालीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या हालचालींचा अनुभव घ्यायचा आहे. हेतुपूर्वक काहीच करू नका. मध्येच मनामध्ये जर एखादा विचार येत असेल तर स्वतःच्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना हवेचा किंचित थंड, तर श्वास बाहेर सोडताना हवेचा किंचित उष्ण असा स्पर्श अनुभव करा. मन एकदम शांत 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 होत चाललेलं आहे. संपूर्ण शरीर आपले ताजेतवाने होत आहे, त्याचा अनुभव घ्या. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत मी तणावमुक्त होत आहे. माझे शरीर, हृदय गती, श्वसन गती, रक्तदाब सामान्य स्तरावर स्थिर होत आहे. त्यामुळे माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना तसेच पेशींना उत्तम रक्तपुरवठा होत आहे. माझ्या मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारत आहे, याचा मला आभास होत आहे. माझ्या शरीराची खर्च झालेली ऊर्जा मला परत मिळत आहे, मला प्राप्त होत आहे, याचा अनुभव करा. माझ्या नैराश्य आणि मानसिक तणाव यामधून माझी मुक्तता होत आहे. मी माझ्या शरीराला फक्त आराम देत नाही, तर ध्यानाच्या अवस्थेत घेऊन जात आहे. त्यामुळे शरीरातील पेशींना सुरळीत होण्याची संधी मिळत आहे. माझ्या शरीराला भरपूर ऊर्जा प्राप्त होत आहे, जेणेकरून मी अधिक प्रफुल्लित होत आहे, अधिक प्रभावशाली होत आहे.
आता शरीराच्या प्रत्येक अवयवांकडे लक्ष केंद्रित करा. सुरुवात पायांच्या बोटांपासून करायची आहे. दोन्ही पाय, दोन्ही पायांची बोटे, दोन्ही पावले, आपले संपूर्ण वजनदार शरीर हे पावले उचलून चालत असतात. अतिशय छोटी असणारी ही पावले आपल्या देहाचे वजन पेलत असतात. मनातल्या मनात आपल्या पावलांविषयी कृतज्ञ भाव निर्माण करा. आपल्याला आपल्या देहाचे पूजन करायचंय आणि ते सुद्धा मनातल्या मनात या पावलांना जणू आपण स्पर्श करतो असे भाव मनी आणा. मग मग गुडघ्यांकडे या. स्थिरता देणारा आणि हालचाल करणारा हा गुडघा, त्याचे पूजन करून घ्या. नंतर आपली कंबर, आपली नाभी, आपले ओटीपोट, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था या सर्वांना शिथिल करायचंय. त्यांना नमन करायचंय. त्यानंतर यायचे आपल्या हृदयाकडे. आपले हृदय आपल्या जन्मा अगोदर पासूनच अखंड धडधडतय आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी. त्याचबरोबर फुफ्फुसांना देखील शिथिल करा. त्यांना नतमस्तक व्हा. त्यानंतर आपल्या खांद्यांकडे यायचंय. जे कोणतीही जबाबदारी अगदी सहजपणे पेलतात त्या खांद्यांना शिथिल करा. तसेच आपली दोन्ही कोपरे, मनगटे आणि दुसऱ्यांना स्पर्श करू शकणारे आपल्या दोन्ही हातांचे तळवे, त्यांना शिथिल करा. मनामध्ये असणाऱ्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपल्याला शब्दांची क्षमता देतात ते आपल्याला आपल्या कंठस्थानाला शिथिल करायचंय. आणि मग सर्वात महत्वाचा आपला चेहरा, ज्याच्यावर पंच ज्ञानेंद्रियांपैकी 4 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या चेहऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव निर्माण करा. नंतर आपल्या रसनेविषयी अर्थात जिभेविषयी, नंतर नासिका, जे अनेक असे सुगंध आपल्याला अनुभवायला देतात. नंतर आपली कर्णेंद्रिये, जी आपल्याला अनेक अशा संगीतामधून आपल्याला आनंद देत आहेत. आपले डोळे, की जे सुंदर सुंदर दृश्य आपल्याला दाखवत आहेत आणि आपल्याला आनंद देत आहेत. आणि या सर्वांच्याही आत आपल्या संपूर्ण शरीराला चालवणारा आपला मेंदू, या मेंदूच्या गाभ्यापर्यंतचा बघा किती कार्यरत आहे तो. त्याला नमन करा. त्याला नतमस्तक व्हा. आता शांत शांत शांत. आता डोळे बंद असतानाच आपल्या डोळ्यांसमोर मनातल्या मनात आपल्याला ओंकारचं स्वरूप दिसत आहे असा अनुभव करायचा आहे. आता त्या ओंकारचं तुम्हाला जवळून दर्शन होत आहे असा भास करायचा आहे. त्या ओंकारचं जवळून दर्शन तुम्हाला घडत आहे. ते ओंकार रूपामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण शरीर ते ओंकार रूपामध्ये विलीन होत आहे.
ओम. सावकाश दोन्ही हात आकाराच्या दिशेने वर घ्यायचे, हातांचं घर्षण करायचंय, जोरदार घर्षण करायचंय. निर्माण झालेली ऊर्जा डोळ्यांना आणि चेहऱ्याला लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा हातांचं घर्षण करायचंय, जोरदार घर्षण करायचंय. निर्माण झालेली ऊर्जा कानांना आणि कंठाला लावून घ्यायची आहे. रिलॅक्स. आता पुढील अभ्यास करायचा आहे.